आम्हीकडे डोंगरचा राहणार सागर शिवाच होणार आम्हीकडे डोंगरचा राहणार सागर शिवाच होणार हे निशाण भगवे उवर फडके शत्रूचे मग काहीच धडके निशाण भगवे उवर फडके शत्रूचे मग काहीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार सागर शिवाच होणार गुलाबी साडी आणि बारी माझा फोटो माझा घर गुलाबी साडी आणि लाला सेमी बारीक माझा फोटो माझा घर. तर मित्रांनो, आपण अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता तो दूरवर दिसणारा किल्ला आणि तिथेच आपण चाललेलो आहोत बोटीमधनं. सर्व बोटीमध्ये बसायला सुरुवात झालेली आहे. हे गप चल. पाण्याला घाबरते. चला आता आपण देखील बोटीमध्ये सर्वजण बसलेलो आहोत बोटीमध्ये आता. आणि ही अलिबाग सफर आमची होत आहे ती आमच्या या निमिषच्या बर्थडे मुळे. हॅपी बर्थडे निमिष. बर्थडे का निमिष? हॅपी बर्थडे. चला तर मित्रांनो, बोट चालू झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत किल्ल्याला भेट द्यायला. निमिष निमिष हे मस्त. चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत कुलाबा किल्ल्याच्या दरवाजापाशी. आता आपण तिकीट घेऊया आणि किल्ल्याचे दर्शन करूया. तर मित्रांनो, आता आपण तिकीट खरेदी केलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत ते किल्ल्याच्या आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जातो आहोत. तुम्ही किल्ला पाहू दरवाजाची. चला आणि आता तुम्हाला कुलाबा किल्ल्याची संपूर्ण माहिती दाखवते. पाहू शकता हा जो कुलाबा किल्ला आहे याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. वाचायची असेल तर पॉज करा आणि संपूर्ण माहिती तुम्ही नीट वाचू शकता. छोटे छोटे असे मंदिर देखील आहे. आणि मित्रांनो, आता जो आपण या कुलाबा किल्ल्यावर आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता इथे विहीर आहे आणि चारी साईडनी जेव्हा खारं पाणी आहे, पण ही विहीर ही पूर्ण गोड्या पाण्याची विहीर आहे. पूर्ण समुद्रात असलेली ही गोड्या पाण्याची विहीर. पाणी देखील आहे. छोटसे गाव देखील गावासारखं आहे, ते लोक राहतात. तुम्ही किल्ला फिरायला आलेत की नाही? मित्रांनो, किल्ला हा कुलाबा आणि याच्यामध्ये असं बघितलं तर इथे तलाव, मंदिरं ही पूर्वीपासून असलेली मंदिरं आहेत. मस्जिदसुद्धा आहे. दुसरी गोष्ट भुयारी मार्गसुद्धा आहे. आणि तसं बघितलं तर हा किल्ला पूर्णपणे तटबंदीने व्यापलेला हा किल्ला आहे.
तर मित्रांनो, जे तुम्हाला मागाशी सांगितलं इथे मंदिर आहे, तलाव आहे, त्यातलीच हे जुनं तलाव. हे खूप पूर्वीचं बांधकाम आहे आणि सुंदर असं पूर्ण चिऱ्यांमध्ये बांधलेलं तलाव. कासव देखील पाहू शकता तुम्ही. कासव आहे अरे गेले रे, कासव होते, कासव. हां चला, तर आता तुम्हाला पुढे दाखवतो मंदिर वगैरे काय काय आहे ते. मित्रांनो, दोन्ही साईडनी बघितलं तर तुम्ही तटबंदी, आणि या साईडला आहे तलाव आणि या साईडला आहे गणपती मंदिर. तर चला आता आपण आता मंदिरातले दर्शन घेऊया. वा, तुम्ही पाहू शकता समोरच आहे ते आपले हनुमंत मंदिर पाहू शकता. कुलाबा किल्ल्यामध्ये सुंदर असं हनुमान बाप्पाचं मंदिर. बाप्पाला मोर्या कर. श्री गणेश मंदिर. आणि बोल गणेश मंदिर. तर चला मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत ते गणेश मंदिर, गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. आणि मित्रांनो, योगायोग असा आज वार मंगळवार आहे, गणपती बाप्पाचाच वार आहे आणि आपण आलेलो आहोत ते बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. जायचं का? मित्रांनो, खूप सुंदर सुरेख अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत. सर्वच मूर्त्या कुठल्या कुठल्या बाप्पाच्या आहेत ते नाही सांगता येणार, पण खूप छान छान मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, आमचा बड्डे बॉय गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर बसलेला आहे, हे पाहू शकता. नाला बड्या, आता आपण ज्या गणेश मंदिरात बाप्पाच्या पाया पडलो त्या समोरील दीपस्तंभ तुम्ही पाहू शकता. किती मोठा आहे तो, आणि पूर्ण असा दगडात आखीव रेखीव केलेला दीपस्तंभ, जो बरोबर गणेश मंदिराच्या समोरील बाजूस आहे. खरोखरच खूप छान कुलाबा किल्ला आहे फिरण्यासाठी, पाहण्यासाठी. फक्त आले तर कचरा वगैरे करू नका. तुम्ही तुळशी वृंदावनची आखीव रेखीव पाहू शकता. किती सुंदर दगडात केलेलं हे तुळशी वृंदावन आहे. आणि आत्ता आपण जाऊया आणखीन एका मंदिरामध्ये. कसलं मंदिर आहे? नंदी महाराज आहेत, म्हणजे महादेवांचंच असणार. हे आपले नंदी महाराज. पहिले बघू. आणि आता आपण जाऊया. लाईट कमी आहे, पण पाहू शकता खूप सुंदर अशी महादेवांची पेंट. आता आपण आलेलो आहोत ते किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर. आणि आता तुम्हाला मी इथून दाखवतो समुद्र राजाचा नजारा. तुम्ही पाहू शकता अथांग असा समुद्र किनारा. तर मित्रांनो, किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला देखील एक हनुमंत महाराजांचं मंदिर आहे. आपण ते देखील पाहूया. आता आपण आलेलो आहोत
हनुमंत महाराजांच्या मंदिरामध्ये. लाडबा कशी ढोकते मस्त. इथं लाडबा कशी मस्त ढोकते. किल्ल्यावर खूप सारे मंदिर आहेत आणि सर्व मूर्त्या पुरातन आहेत. पाहू शकता हा किल्ल्याच्या शेवटचं मंदिर आहे. तर आता सगळे मंदिर वगैरे कुलाबा किल्ल्याचे फिरून आपण आलेलो आहोत ते तटबंदीवर. आणि तुम्ही आता तटबंदीच्या इथून समुद्राचा व्ह्यू पाहू शकता. हा मागाशी आपण जो हनुमान मंदिरामध्ये गेलो मंदिर, ही सगळी अशी तटबंदी. तटबंदीचा आपण धावता दौरा करूया. चला आता आपण पटापट तटबंदीवरनं जाऊया. पुन्हा एकदा बोटीतनं आपण बाहेर पडूया. हे गणेश मंदिर जे आपण मागाशी दाखवलं. किल्ल्याचा आपण धावता दौरा करत असताना आता शेवटचं सुंदर असं तुम्ही पाहू शकता पुरातन तोफा. खरोखरच खूप छान जाता जाता आपल्याला दिसलेले आहे. आणि किल्ल्यावर या खूप पुरातन तोफा आहेत. तो कधी काळी माहिती फलक होता पण तो गेला. मी म्हणून त्या साईडला आलतो, बोलो माहिती फलक तुम्हाला दाखवतो. सुंदर असं तोफा. मित्रांनो तर फिरत आपण आलेलो आहोत ते किल्ल्याच्या दुसऱ्या साईडला. आणि तुम्ही पाहू शकता इथे देखील पुरातनच छोट्या तोफा आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो. खरोखरच त्या टायमात आपल्या किल्ल्याची सुरक्षा किती मजबूत असेल तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्कीच अंदाज येईल. बुरुज देखील अजून भक्कम आहेत, तसेच तोफा देखील आहेत. चला आता आपण शेवटच्या टोकाला आलेलो आहोत. किल्ल्यावर फिरण्यासारखं खूप आहे. नक्कीच टाइम काढून या. किल्ल्यावर खूप साऱ्या छान वास्तू आहेत फिरण्यासारख्या. आणि समुद्राचा नजारा तो तर खूपच छान तुम्हाला भेटतो. आणि आपला ओम तोफे किनारी उभे राहून तोफेची माहिती घेत आहे का? मला माहिती देत आहेस? हा आहे तोफेचा पुढचा भाग. आणि हिला कुठं पण न्यायचं असेल तर इथं चाक पण दिले आहे. ओके. आणि काही न असो पण थोडीशी आपल्याला माहिती ओमकडनं देखील मिळालेली आहे. आता सगळे किल्ला पाहून दमून निघालेला होते किनाऱ्याच्या दिशेने. तर आपली बोट आलेली असेल. आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आलतो तेव्हाच आपली नजर पडली आहे ती जय भवानी मंदिर. आणि हे सुंदर असं तर मित्रांनो भवानी आई मातेचं मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत ते किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर. आणि इथूनच आता आपण बाहेर निघणार आहोत. ते पाहू शकता भक्कम असा प्रवेशद्वार किल्ल्याचा. खूप मजबूत असं दगडी बांधकाम.
चला, तुम्ही पाहू शकता दरवाजाची साईज, दरवाजावर असलेले हे खिळे, याच्यावरून या दरवाजाची आणि या किल्ल्याचे भक्कमतेचं तुम्हाला दर्शन होतं किती मजबूत असेल. आणि या पुरातन कड्या वगैरे तुम्ही पाहू शकता अजून आहे आणि असेच राहाव्यात. चला, Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe.